यशोदा भोजन घ्यावे. तुकोबाराय म्हणतात जी पृथ्वी ना, या पृथ्वीपेक्षा 10 पटीने व्यापक पाणी आहे. पाण्यापेक्षा व्यापक तेज आहे. तेजापेक्षा व्यापक वायू आहे. वायूपेक्षा व्यापक आकाश आहे. आकाशापेक्षा माया आहे. आणि मायेपेक्षा अनंत पटीने व्यापक भगवान परमात्मा आहे. पण एवढा मोठा व्यापक असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला गोपिका कडीवर घेतात. तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये सांगतात, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती त्यासे गौळांनी घडिये घेते. तुकोबाराय वर्णन करतात, संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असणारा भगवान परमात्मा आणि त्या गोपिका भगवंताला कडीवर घेतात. केवढं आश्चर्य. एकदा भगवान परमात्मा रडू लागले. काही करून उग राहिला. यशोदा मैया थकली. अनेक प्रकारचे प्रयोग केले. कृष्णा तुला दही भात देऊ का? नको. तुला खेळणं देऊ का? म्हणे नको. तुला बाहुली देऊ का? म्हणे नको. तुला सजीव बाहुली पाहिजे का? मग तिथं अजिबातच नको. तिथं असं त्रास देस म्हणे. मग तू रडतो काय? रडणं थांबव. पण भगवान परमात्मा मात्र रडणं थांबवत नाही. निमित्ताने राधानंद भवनामध्ये आली आणि राधेला पाहिल्या बरोबर भगवंताने रडणं थांबवलं. मैयाला आश्चर्य वाटलं, का ग राधे, मी यांचं रडणं थांबवण्याकरता किती उपाय केले पण हा थांबत नाही. राधा सांगते, मैया तू काय काय प्रयत्न केले? यशोदा मैया म्हणते, नाना परी समजाविते परी नराहे श्रीहरी दही भात कालवणी दिलावे की झड करी कडेवरी घेव
सुद्धा हा थांबत नाही, पण तुला नुसतं पाहिल्याबरोबर हा थांबतो. अगं राधे असं कर ना, तू याला घरी घेऊन जा. कारण हा जर घरी राहिला ना, तो काय करतो, क्षणभरी घरी असता घरी खोडी शारंग पाणी, खेळावया बाहेर जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजाविता पळून जातो राजद्वारा. म्हणून राधे तू काय करी आला, राधे 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 गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा. हिराभाऊंनी पूर्वजन्मामध्ये कोणतं तरी मोठं पुण्य केलं असेल, म्हणून ही मित्रमंडळी गुरुबंधू मंडळी त्यांच्यावर अत्यंत स्नेहाचा वर्षाव करतात. कोणत्या प्रकारे अभिलाषा अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने 7 दिवसापर्यंत येतात. नाहीतर ही जी गुणवान मंडळी आहेत ना, भूषण महाराज, अनिल महाराज, विश्वनाथ महाराज, स्वतः लीलाधर महाराज, हे सर्व मंडळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एक दिग्गज कलाकार कीर्तनकारामध्ये यांची गणना होत असते. पण तरी सुद्धा सर्व कार्यक्रम सोडून 7 दिवस 8 दिवस हिराभाऊंवरच्या प्रेमाच्या निमित्ताने ते 8 दिवस उपस्थित असतात. हे हिराभाऊंच्या पुण्याचं फळ आहे असं म्हणावं लागेल. हे राधे तू याला घेऊन जा. राधा राणीने भगवंताला कडीवर घेतलं, आपल्या घरी आणलं. बराबरानं करतात. विश्वव्यापक कमळापती त्यासे गवळणे कडी घेती, तो संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. आणि राधा राणी अधिक सर्व गोपिका त्याला कडेवर घेऊन संपूर्ण गोकुळामध्ये फिरायच्या. केवढं आश्चर्य आहे. आणि सर्वात मोठं आश्चर्य सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, तुका
भोग भोगुनी ब्रह्मचारी. भगवान परमात्मा केवढा नटधारी आहे. 16,108 पत्न्यांचा पती असून सुद्धा भगवान परमात्मा ब्रह्मचारी म्हणवल्या गेले. कसं शक्य महाराज? कोणत्याही कर्मामध्ये मनुष्य 2 कारणामुळे लिप्त होत असतो. ज्ञानोबा म्हणतात, तैसा कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू. या 2 गोष्टीमुळे मनुष्य कर्मामध्ये लिप्त होत असतो. कर्म करूनही कर्मापासून अलिप्त राहायचं असेल तर 2 गोष्टी शिका. कोणत्या? कर्म करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. म्हणून भगवान म्हणतात, कर्माने अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे, फलाविषयी नाहीये. म्हणून फलाची अपेक्षा न करता कर्म करा. एक. आणि कर्म संपलं की त्याचा अहंकार टाकून द्या. नाही आपण काय करतो, काम झालं आपण म्हणतो माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून या लोकांनी माझ्याकडून करून घेतलं, नाही यांची काय हिंमत, माझ्याकडून यांचं मोठं कार्य करण्याची हिंमत होती. असं आपण कार्याचा अहंकार धारण करतो. म्हणून कर्तृत्वामध्ये त्या कर्मबंधनामध्ये पडत असतो. परंतु कर्मबंधनामध्ये अडकायचं नसेल तर कर्मफलाचा आस्वाद आणि कर्तृत्वाचा मद या 2 गोष्टी टाकल्या की मनुष्य कर्म करून सुद्धा कर्मापासून अलिप्त राहतो. आणि या ज्ञाने भगवान परमात्मा भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. Bye.
मीरा भाऊंच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या हारापुढे आमची हार आहे. खूप प्रेमाचा वर्षाव आपण आमच्यावर करतायत. तेवढी आमची योग्यता नाहीये तेवढा आपला प्रेमाचा वर्षाव आहे. भगवान परमात्म्याच्या लीला अगाध आहे, परंतु वरून सूर्याचा आतप आहे, भोजन तयार झालेलं आहे, त्यामुळे उगीच उशीर करणं योग्य नाही. थोडक्यात चरित्र सांगतो आणि काल्याचा प्रसंग सांगून कीर्तन आपण आटोपत घेऊया. भगवान परमात्म्याने याआधी अनेक अवतार घेतले, परंतु असं चरित्र पुन्हा भगवान परमात्म्याने या आधी कोणत्याच अवतारामध्ये केलं नाही. मागे अनेक अवतार झाले, परी ऐसे चरित्र नाही गेले. बहुत अवतारी अवतरला देव, परी या अवतारीचा नवलाव. वेदा न कळे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. वेदाला सुद्धा भगवान परमात्म्याची लीला अगम्य आहे, तर सामान्य मनुष्य काय वर्णन करू शकणार आहे. भगवान परमात्म्याचं भक्तांना आनंद देण्याकरता भगवान परमात्मा जन्म मृत्यू या दोघांनी रहित असून सुद्धा भक्ता करता अवतार धारण करतात. भगवान परमात्मा मथुरेतून गोकुळामध्ये आले. सर्व ब्रजवासियांना आनंद झाला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी अनेक प्रकारे गीत गाऊ लागले, सोहळे होऊ लागले. भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले, रांगू लागले. हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगता रांगता भगवान परमात्मा मोठे झाले. सर्व गोपाळांना एकत्र केलं आणि त्या गोपिकांचं चित्त चोरण्याकरता लोणी चोरण्याचं निमित्त केलं. आणि दुसऱ्या दिवशी सर्व गोपिका कारणे सांगण्याकरता हजर. काल्याचं कीर्तन असं असतं, जेवढ्या लवकर तुम्ही सांगणार 5 मिनिटात गाला करा, 5 मिनिटात होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणणार 3 तास चालू द्या, ते हनुमंतांच्या शेपटी सारखं येते. त्या गोपिका कारणे सांगण्याकरता हजर. ए भैया, तुझ्या कन्हैयाला घेऊन ये समोर. मैया कन्हैयाला समोर आणलं. का ग, आज अष्टमी नाहीये, बुधवार नाही, रोहिणी नक्षत्र नाही, तुम्ही कसे काय आले म्हटले. अगं म्हटलं तुझ्या कानाकरता उत्सव साजरा करण्याकरता आलो नाहीत आम्ही. मग आज तुझ्या कानाचे गारणे सांगण्याकरता आलो. आणि काय केलं माझ्या कन्हैयाने, एक गोपिका पुढे आली. म्हणे काय सांगू. म्हणे सांग लवकर, वेळ संपलाय आपला. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. लवकर लवकर सांग. सांगू लागले. जात होते यमुने पानिया, वाटेत बेतला सावला. दैवल तोपी मयुल पुछाची, खांद्यावली कांबला. त्याने माझी केली तवाली. तिला असं म्हणायचं होतं टवाळी, पण ती होती बोबडी. मग तिच्या बोबड्या भाषेमध्ये बोलू लागली. त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घसरून पलली, तोयची गागल पुतली. माझे गुलगे पुतले, मग मी ललत बतले. यशोदा म्हणे बाजू भाई बोबडी घंटी. ती बाजूला झाल्याबरोबर दुसरी आली. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. दुसरीच सांगणं होत नाही तेवढ्या तिसरी आली धावणी. याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देवोनी. गाठ बाई कोणासी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू धिंगाणा. एवढ्या प्रकारे गारणे ऐकल्यानंतर आईसी ऐकता गाराने. यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा, अरे का बरं कोळी करतो तू, का बरं चोरी करतो. म्हणे मैया मला आहे ना लोणी खूप आवडतं. मग आवडतं तर घरात काय कमी आहे का. म्हणे आई सध्याचा काळच असा आहे, ज्याला घरात काहीच कमी नाहीये तो जास्त चोऱ्या करतो. म्हटलं मला सांगा, ह्या ज्या मोठमोठ्या चोऱ्या आहेत, हे खडे फोडणारे लोक चोऱ्या करतात का ऊस तोडणारे. खडे फोडणारे नाही, ऊस तोडणारे नाही. मग ज्यांनी एवढं मिळवलं, एवढं मिळवून ठेवलंय, ते जर आपण पेटवलं, म्हणजे आपल्याला काही पेटवायचं नाहीये, पण समजा पेटवलं तर 2-2 महिने भिजणार नाही. पण तेच लोक जास्त चोऱ्या करतात. भगवान म्हटले मला खूप लोणी आवडतात. मग घरात खा ना. तर भगवंत म्हणतात मैया चोरी के माल में स्वाद ही कुछ अलग होता है.
अरे चोरी जर केली तू तर चोर म्हणून प्रसिद्ध होशील, आणि चोर म्हणून जर प्रसिद्ध झाला तर तुला मुलगी कोण देईल? एक तर इंजिनियरला भेटत नाही, आता चोराला कसं काय मुलगी मिळणार? भगवान परमात्म्याने चोरी बंद केली, गोपिकांना दर्शन व्हायचं नाही, पण गोपिका पुन्हा भगवंताला सांगतात, अरे कन्हैया, अरे तुझ्या करता कपिला गाईचं सुंदर माखन काढून ठेवलं, ये ना आमच्याकडे. आज मेरे अंगना में आओ घनश्याम, अरे आओ नंदलाल, दर्शन की प्यासी गोजरिया शाम. अंगना में आओ मेरे माखन को खाओ, मीठी मीठी बात सुनाओ घनश्याम, सुनाओ नंदलाल, दर्शन की प्यासी गोजरिया शाम. त्या गोपिकांनी निमंत्रण दिल्याबरोबर गोपिकांच्या घरी हजर. दुसऱ्या दिवशी गोपिका पुन्हा कारण सांगण्याकरता हजर. मैया म्हणते, आता तू गावात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवी घेऊन गोधना. भगवान म्हटले, काही हरकत नाही, खरा कार्यकर्ता असेल ना त्याला तुम्ही कोणत्याही बाजूने उभा करा, निवडून येत असतो. म्हणजे नाही गोकुळात आता वृंदावनात. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना सोबत घेतलंय, गायी घेतल्याय, आणि भगवान परमात्मा वनाकडे जातात. पावा गोंगडी घेऊनी पायी, पावा गोंगडी घेऊनी पायी, पावा गोंगडी घेऊनी पायी, पावा गोंगडी घेऊनी पायी, गोपाळ घेऊनी गाई, रंगे गोपाळ घेऊनी गाई, वृंदावनी आले नवलाई, वृंदावनी आले नवलाई, गोमाता विलास करे बाई हो, बाई हो बाई, पावा गोंगडी घेऊनी बाई, पावा गोंगडी घेऊनी बाई, पावा गोंगडी घेऊनी बाई, पावा गोंगडी घेऊनी बाई. भगवान परमात्मा वनामध्ये आले, गायी चरण्याकरता सोडल्या, आणि गायी जेव्हा चरून रवंत करू लागल्या तेव्हा भगवान परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन खेळू लागले. हुतू तुतू लगोरी, विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना बळी. भगवान परमात्मा खेळ खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला कधी होतो तू, कधी हमामा, कधी लगोरे. कधी कधी भगवान म्हणतात, बघा मी चेंडू फेकतोय तुमच्याकडे, पण हा खाली पडू द्यायचा नाही. मग झेला रे झेला रे झेला, वरचे वरी झेला, झेला वरचे वरी झेला, हातीचे गमावे तो पाठीशी खाये टोला. झेला रे झेला रे झेला, वरचे वरी झेला. अनेक प्रकारचे भगवान परमात्मा खेळ खेळतात. खेळे का ना खेळे का